ever since I left the city. नमस्कार मंडळी. तर थंबनेल आणि इंट्रोवरून तुम्हाला कळलंच असेल की आज आम्ही कुठे आलो आहोत. आम्ही आलो आहोत ब्रसेल्समध्ये बेल्जियम मराठी मंडळाने आयोजित केलेला गुढीपाडवा फेस्टिवल अटेंड करायला. आम्ही वेन्यूवरती पोचून लगेचच आमचं रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि पोचल्यावरती पाहतोय तर काय, अजून काही माऊली गुढी उभारत होत्या. त्यांना पाहून पटकन घरचीच आठवण आली. तसे गुढी तर यशाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे, पण परदेशात उभी असणारी ही गुढी आपण मराठी असण्याचा अभिमान वाटून देत होती. थोड्याच वेळात आगमन झाले या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे. सुप्रसिद्ध नट आणि दिग्गज कलाकार श्री दिलीप प्रभावळकर. मग काय, सगळेच कार्यक्रम सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहू लागले. असे वाटत होते की हा मंच सुद्धा त्यांचा प्रोग्राम होस्ट करण्याची आतुरतेने वाट पाहत. काही क्षणात पडदा उघडला आणि ह्या ताईंनी कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे स्वागत केले. ऐकायला येतं व्यवस्थित सगळ्यांना? ओके, सगळ्यांचं स्वागत आहे. मी अश्विनी आणि माझी मैत्रीण अपूर्वा गायब झाली नेहमीसारखी. तर आम्ही गुढीपाडवा 2024 या बेल्जियम मराठी मंडळ आयोजित. नंतर या दोन्ही माऊलींनी आपल्या मराठी भाषेमधली विविधता आणि त्याचे प्रभुत्व लोकांना पटवून दिले. शुद्ध अशुद्ध कोण ठरवतं ग? आपणच ना. तुम्हाला माहितीये का? माहितीये अख्ख्या महाराष्ट्रात किती बोली भाषा आहेत? कोणाला माहिती का नाही? कोणाला माहित नाही. सगळे शुद्ध आणि अशुद्धच्या मागे लागले. 70 ते 80 बोली भाषा आहेत. मग त्या काय अशुद्ध भाषा झाल्या बाई? बर तू इकडं पाय धर, इकडं पाय धर. केले वय साखर टाकली नाहीये, साखर टाकेले. आता तू एवढी जीव तोडून सांगायला लागली इथली तिथली समधीकडची मराठी वेगळी वेगळी आहे, पण समधी आपलीच आहे. मग पटलं ना भो. मग मला आठवण आली आमच्या संगमनेरची. कोणी आहे का संगमनेरचं? नाही, माझे मामा आहेत संगमनेरचे. संगमनेरला असंच बोलतात बरं. जायले, येले, करेले, खायले, बसेले. म्हणजे तसं बसेले नाहीये, नॉर्मल फक्त बसेल. हा, तर असं सगळं आहे. न्यूटन भाऊ कशाचं शोधलं ना? न्यूटन भाऊ गुरुत्वाकर्षणाचा. आणि समजा ते असते आपल्या वराडी भाषेतले असले बसले असते समजा गार्डन मध्ये त्यांच्या माईसोबत आणि बघितलं असतं त्यांनी सफरचंद खाली पडते आणि खालीच का पडते. त्यांची माय काय म्हणली असते माहिती का? अरे पोट्या लेकाच्या, काय सारखं बघत राहिला सफरचंदाकडे, खा की तो जरा. सांगायचं काय, भाषा अशुद्ध शुद्ध महत्वाची नाही. आपण काय व्हॅल्यू करतो. स्पेशल म्हणजे स्पेशल कोण आहेत हे स्पेशल गेस्ट? ते पण जाणार होते संशोधन क्षेत्रात, पण या मराठी रंगभूमीने त्यांना हेरलं आणि मग आपलं भाग्य उजळलं बघ. आता माझी उत्सुकता फार ताणू नकोस आणि कोण आहेत ते सांग. मराठी रंगभूमी, हिंदी मराठी चित्रपट क्षेत्र आणि मालिकांचे विश्व अशा सर्वच अभिनय क्षेत्रांवर आपल्या कसबी अभिनयाची सुवर्ण मुद्रा 4 दशकांहूनही अधिक काळ उमटवणारे बहुगुणी आणि बहुरूपी अभिनेते. चिमणराव पासून ते बोक्यापर्यंत, मास्तरांपासून ते महात्मा गांधींपर्यंत, नंदू पासून पुनप्पा पर्यंत आणि चेटकी पासून ते दीप्तीपर्यंत अशी प्रत्येक भूमिका ही त्यांची वेगळ्या बोधाची, स्वतंत्र बाजाची. देहबोली आणि खरा अभिनय, गांभीर्य आणि विनोद, गुणवत्ता आणि लोकप्रियता असा सुरेल संगम त्यांच्या कामात आहे. चतुरस्त्र अशा या प्रभावी अभिनेत्यांनी स्वतःची स्वतंत्र दृष्टी, आवाजाचा वापर आणि कसदार हुकमी अभिनयाने रसिकांच्या मनावर कायमच अधिराज्य केलेले आहे. एकांकिका, मालिका आणि नाटकांबरोबरच त्यांच्या चित्रपटांमधल्या भूमिका देखील अविस्मरणीय आणि थक्क करणाऱ्या आहेत. ब्लॅक अँड व्हाईट पडद्यावरच्या अंतरी नाना कळा असलेल्या चिमणराव पासून सुरू झालेल्या मालिकांपासून ते चूक भूल द्यावी घ्यावी पर्यंत रसिकांना त्यांनी सदैव आपल्या कामातून आनंद दिलेला आहे. एक पात्री प्रयोग
ही त्यांची वेगळीच खासियत. फसवा फसवी हा त्यांचा एकपात्री प्रयोग जाणकार आणि रसिक दोघांनाही हवाहवासा वाटलेला. त्याचे दिग्दर्शन, लेखन आणि भूमिका हे सारे याच अभिनेत्याचे कसब. असे हे चतुरस्र व्यक्तिमत्वाचे अभिनेते हे साहित्य अकादमी विजेते लेखकही आहेत. कागदी बाण, अस्वल, गुगली, अनुदिनी, बोक्या सातबंडे, चूकभूल द्यावी घावी, चूल अशा अनेक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. विनोद हा त्यांच्या लेखनाचा मूळ धर्म. बहुरूपी बहुगुणी असा सारा प्रवास पाहताना, त्यांचा अभिनय लेखनातला संचार अनुभवताना हा कलावंत एक चमत्कार आहे की काय असेच वाटते. नक्कीच. आणि अशा या चमत्कारिक अभिनेत्याचं, चतुरस्र कलाकाराचं आपण आज इथे टाळ्यांच्या गजरात मग मंचावर स्वागत आगमन करूया. झाले आपल्या श्री सर्वांचे दिलीप प्रभावळकर जी यांचे. आणि सगळेच जण मंत्रमुग्ध झाले. ते आमच्यासाठी घेऊन आले होते त्यांचा सुप्रसिद्ध शो चिमणराव ते गांधी, ज्या शोमध्ये त्यांनी आमच्यासोबत त्यांनी आत्तापर्यंत निभावलेल्या भूमिकांचे काही क्लिप शेअर केले आणि काही मोनोलॉगही परफॉर्म करून दाखवले. पण त्यांचे कॉपीराईट्स रूल असल्यामुळे आम्ही ते व्हिडिओ रेकॉर्ड नाही करू शकलो. पण फोटोज नक्कीच घेतले आहेत, ते तुम्ही एन्जॉय करा. त्यांनी आम्हाला चिमणरावांपासून ते गांधींपर्यंत त्यांनी निभवलेल्या प्रसिद्ध सिनेमा, मालिका आणि नाटकांमधले रोलचे क्लिप्स दाखवले आणि त्याचसोबत ते रोल निभवताना त्यांना आलेले चॅलेंजेस आणि एक्सपिरियन्स त्यांनी आमच्यासोबत शेअर केले. तो 1 तास आमच्यासाठी जणू टाईम ट्रॅव्हलच होता. ब्लॅक अँड व्हाईटच्या काळापासून आजच्या डिजिटल काळापर्यंत खूप जुन्या आठवणी ताज्या करून गेला. जणू तो एक नॉस्टॅल्जियाचा शॉटच होता. मी तर हा विचार करत होतो, हे क्लिप्स प्रेक्षकांना दाखवताना त्यांच्या डोक्यात काय विचार चालू असतील, ते देखील नॉस्टॅल्जिक होत असतील का? दिलीप सर, जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर ह्या प्रश्नाचं उत्तर प्लीज नक्कीच द्या. बिना मेकअप आणि मिनिमलिस्टिक गेटअपमध्ये त्यांनी सादर केलेले ते मोनोलॉग आम्ही जणू नाट्यगृहामध्येच ते नाटक पाहत आहोत असे भासून देत होते. त्यांनी आम्हाला हसवले, विचार करण्यास भाग पाडले आणि शेवटच्या सादरीकरणाने तर लोकांचे डोळेच पाणावले. मला वाटते हीच खरी एका नटाची ओळख आहे. त्यांच्या टॉक शो नंतर बेल्जियम मराठी मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांचे सत्कार केले व आमच्या आयुष्यात हे अविस्मरणीय क्षण पेरण्यासाठी त्यांचे आभार मानले. नंतर काय, त्यांच्यासोबत एक सेल्फी मिळवण्यासाठी रांगच लागली. आम्ही पण त्यांच्यासोबत एक फोटो काढला आणि मी तर त्यांच्यासोबत हात मिळवून त्यांना अभिवादन पण केले. माझ्यासाठी तर तो क्षण खूपच चमत्कारिक होता. नंतर आमचा मोर्चा वळाला तो म्हणजे जेवणाकडे. मेनूमध्ये बरेच काही महाराष्ट्रीयन पदार्थ होते, पुरणपोळीपासून ते मिसळीपर्यंत. मिसळीच्या त्या कटाने तर तोंडाला पाणी चालले. आम्ही दादांना वडापावच्या लाईनीत लावले आणि तोवर बायकोने पुरणपोळ्या घेतल्या. ही चिमुकली पण पुरणपोळी खूप एन्जॉय करत होती. पुरणपोळी आणि वडे खूपच छान होते. आम्ही पण ते खूप एन्जॉय केले. दिलीप सरांची फ्लाईट असल्यामुळे त्यांना लवकर निघावे लागले. त्यांना जाताना पाहून फारच दुखत होते, पण त्यांचा साधेपणा मनाला भारावून गेला होता. तुम्ही जो आज आम्हाला अनुभव दिला त्यामुळे आपल्या मातीतल्या कलाकारांविषयी मनातला आदर दुप्पट झाला.
कार्यक्रमाला इंडियन एम्बसीच्या एका अधिकाऱ्यांनी देखील उपस्थिती लावली होती. मंडळाने त्यांचे देखील सत्कार केले आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात केली. कार्यक्रमाची सुरुवात झाली शाहीर साबळे यांनी गायलेल्या जय जय महाराष्ट्र माझा या गीतापासून. चिमुकलीच्या सुट्टीच्या गाण्याने तर शाळेची सुट्टीच आठवून दिली होती. वा, काय दिवस होते ते. चिमुकल्यांचा हा परफॉर्मन्स तर खास दिलीप सरांसाठी होता. आय होप अशा काही व्हिडिओज थ्रू हा गोड परफॉर्मन्स त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यानंतर बेल्जियममधल्या मराठमोळ्या महिलांनी आपल्या महाराष्ट्राच्या विविध नृत्यकला सादर केल्या. आणि कार्यक्रमाची सांगता मराठी ठसक्यावरच झाली. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.